काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नानाभाऊ पटोले आपल्यासोबत आहेत. भाऊ, तुमचे नेते राहुल गांधी आज पुण्यामध्ये येत आहेत. छात्रों की गूंज कार्यक्रम होतोय. हा कार्यक्रम यशस्वी होऊ नये यासाठी कालचा गोंधळ झाला का, तुम्हाला नक्की काय वाटतं? NSY असेल, आबाविपा असेल, तुम्ही काही वेळापूर्वी समाज माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिली की विद्यार्थ्यांवरचा अन्याय आणि दडपशाही जे आहे ते आम्ही खपवून घेणार नाही. खरं तर राहुल गांधीजी तर माझेच नेते आहेत तसं नाही. राहुल गांधीजी आता देशाचे नेते झालेले आहेत आणि युवकांचं ते प्रेरणास्थान झालेले आहेत. राहुलजी ज्या ज्या राज्यामध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम करतात त्या त्या राज्यामध्ये बीजेपीच्या सत्ताधीशांना किती त्रास होतोय आहे त्याचं दर्शन आपल्याला आता 3 राज्यात झालेलं, आता हे 4थं राज्य आहे. आता महाराष्ट्र खरं तर सामाजिक न्यायाचं राज्य आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. इथूनच शिक्षणाची पायाभरणी झाली. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाला दिशा देण्याचं काम स्वतः परिश्रम केलं, स्वतः लोकांचा त्रास भोगला, पण त्यांनी शिक्षणाची दारं उघडण्याचं काम याच पुण्यनगरीमधून झालं. पण आता राहुलजीचा कार्यक्रम कसा फेल केला जाईल त्याच्यासाठी मोदीजी आपले विशेष करून फडणवीसजी काय करतात आपल्याला माहिती आहे. इथं त्यांनी 30 नियम लावून टाकले परमिशन देत असताना. पहिले जमावबंदी कायदा आणला आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर असं वाटतं की भाजपला राहुल गांधीची भीती किती झालेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काल रात्री NSYच्या मुलांवर ज्या पद्धतीनं मारपीट करण्यात आली बीजेपीच्या लोकांच्या वतीनं, म्हणजे याचाच अर्थ हे घाबरलेले आहेत. राहुलजीचा प्रोग्रामला गालबोट लावण्याचा ते प्रयत्न करतात आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्या या पद्धतीचा ही जी भयभीतपणा जो आहे भाजपमधला तो त्याच्यातून दिसतो आहे. आज विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे तर आता सगळ्यांना लपलेलं नाही आहे. त्याच्यामुळे या अन्यायाच्या विरोधात राहुलजींनी जी शंख फुकारलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवक आणि युवती त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे कितीही काही केलं तरी कार्यक्रमाला ते फेल करू शकत नाही. कालचा जो गोंधळ झाला त्याच्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवरती 50 ते 60 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तुम्हाला वाटतं की काँग्रेस कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले, मात्र तुमचे नेते म्हणतात की त्या बाजूने सुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. कालचा कार्यक्रम जो आहे, गोंधळ जो आहे तो ठरवून करण्यात आला, जाणून बुजून करण्यात आला असं वाटतं? मला वाटतं की पोरांचं आयुष्य बर्बाद करणं ते काँग्रेसच्या विचाराचे आहेत की कारण की इथं काही मुलं जे होते ते कुठल्या पक्षाचे नव्हते, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले. पण ABVPच्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले नाही, त्यांनीच गोंधळ केला. याचाच अर्थ हे हुकुमशहा जे व्यवस्था असतं, मानसिकता असतं, तेच या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजपच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही असं म्हणालात की देवेंद्र फडणवीसांनी हे जाणून बुजून केलं की म्हणजे नियम असतील किंवा अटी शर्ती घालणं असतील. राहुल गांधींना भाजप घाबरली आहे का? बिलकुल. मी तुम्हाला सांगतो, या शहरामध्ये आता अमित शहा आता महिन्यातून 2दा येतात, त्यांचे कार्यक्रम होतात, त्याला का नाही अटी लावली जात? तिथेही जमावबंदी केली जातं, त्यांना का अटी नाही लावली जात? मोदींचा कार्यक्रम होतो, त्यांना का अटी नाही? विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेचे, लोकसभा आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि प्रधानमंत्री यांना आपण लोकशाहीत इक्वलंट मानतो. म्हणजे एक विरोधी पक्ष नेते लोकसभेचे इथे येत असतील आणि त्यांच्या कार्यक्रमाला अटी आपण लावत असाल तर याचाच अर्थ हे भीती मनात यांच्या आहे, ते भीती यांची दिसते. मग मात्र आता भाजपचे नेते राहुल गांधींवरती टीका करतायत की राहुल गांधी पार्ट टाइम साठी 2-3 दिवस भारतामध्ये येतात, किंवा मग JP नड्डा असं म्हणाले की राहुल गांधींना फक्त फुटेज खायचं आहे. काल संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर राहुल गांधींनी जो रास्ता रोको केला, ठिय्या मांडून बसलेले होते, त्यावरती राहुल गांधींवरती ही टीका केली जाते. JP नड्डाला मला तर असं वाटतं की तुम्ही तिथं लाठीचार्ज झाला, त्याला पायलट गन चालवलं, त्याला इलेक्ट्रिक शॉक दिला विद्यार्थ्यांना, मग गुन्हे का दाखल केले नाही? कायद्याचा देश आहे ना, तर मग या कायद्याच्या देशामध्ये राहुलजींनी जे प्रश्न लोकसभेत विचारले त्याचं उत्तर का दिलं जात नाही? मोदी आणि अमित शहा का लोकसभेतून पळ काढतात? हे जे सगळे विषय आहेत त्या विषयाला आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ही जी भीती जे युक्त जे स्टेटमेंट JP नड्डा असतील या भाजपचे कोणी वरचे नेते असतील ते करतात आहेत,
ते भीतीयुक्त याच्या माध्यमातून करतात आहे. राहुलजी बद्दलची एवढी भीती या लोकांच्या मनात आहे की आमची सत्ता आता जाते आहे, लोक आमच्या विरोधात गेलेले आहे भाजपच्या, हे आता यांना कळलेलं आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं स्टेटमेंट करतात. भाजपनं काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली. भाजपनं काही व्हिडिओ जे आहे ते मुलींना कार्यक्रमासाठी आणण्यासाठी पैशाचं आमिष दाखवलं जात आहे, अशा पद्धतीच्या ऑडिओ क्लिप असतील किंवा मेसेजेस असतील ते भाजपकडून व्हायरल केले जात आहेत. भाजप असं म्हणते की छात्रों की गूंज नाही, पैसों की गूंज कार्यक्रम आहे. मला असं वाटतं की त्यांचं जे पेटेंट आहे बीजेपीचं, लोक जमा करायचं पैसे देऊन, तुमच्या माध्यमातूनही अनेक कार्यक्रमामध्ये मोदीच्या सभेत आणि अमित शहाच्या आणि त्यांच्या भाजपच्या नेत्यांच्या मध्ये ज्यावेळेस लोक गोळा केले जातात, कसं जेवणाची व्यवस्था केली जाते, कसे पैसे वाटले जातात, अनेक याच्यातून आपण पाहिलेलं आहे माध्यमातून. त्यांना त्यांची सवय लागलेली आहे, म्हणून त्या सवयीमुळे ते लोक आपली सवय ते काँग्रेसवर टाकू पाहतात आहे. आज इथं कार्यक्रम आहे, आज तुम्ही तिथं आलेल्या विद्यार्थींना आपणच विचारू शकता. तिथं तरुण मुलं मुली आहेत, जेनजी आहेत, ते सांगतील ना की पैसे देऊन आलात की सोनपुरतीने आलात, दूध का दूध पाणी का पाणी होईल. त्यामुळे ही जी शेवटच्या घटकेमध्ये हातपाय हलवायचे असतात ते हलवण्याचं काम बीजेपी करते. भाजपचं हे सरकार जाणार आहे असं म्हणायचं का? बिलकुल जाणार. तुम्हाला सांगतो, या देशातल्या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी मानसिकता बनवलेली आहे की भाजप या देशात सत्तेत राहिली, राज्यात सत्तेत राहिली तर हे देशाची संविधानिक व्यवस्था ही संपवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे बेरोजगारांचं राज्य, देश निर्माण करण्याचं काम या द्वेष करणारी जी भाजपची नीती आहे त्याच्या माध्यमातून होते आणि म्हणून लोकांमध्ये तीव्र चीड भाजपच्या सत्ताच्या विरोधात आहे आणि त्याचा परिणाम यांना सत्तेतून. पुण्यामध्ये राहुल गांधींचे भावी पंतप्रधान, हिंदुस्थानचे भावी नेक्स्ट पीएम अशा पद्धतीचे बॅनर लावण्यात आले. 2029ला वाटतं राहुल गांधी पंतप्रधान होतील. बघा, लोकांचं आहे, कुठल्या काँग्रेसच्या लोकांनी हे बॅनर नाही लावलं, सामान्य लोकांनी बॅनर लावलेले आहेत. याचाच अर्थ लोकांच्या मनात आहे की देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधी व्हावेत, असं लोकांची इच्छा आहे. तर लोकशाहीमध्ये लोकांच्या इच्छेच्या समोर कोणी मोठं नसतो. मग मात्र देवेंद्र फडणवीस एकीकडे राहुल गांधी पुण्यात येतात तर टीका करतात की काँग्रेस संचलित संस्थांमध्येच हा कार्यक्रम घेतला जातो. जर राहुल गांधी सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलले असते तर आम्हाला आनंद झाला असता. मग तुम्ही मैदान उपलब्ध करून देत नाही, त्याला अटी टाकतात. आज तुम्ही ग्राउंड जिथं उपलब्ध झाला तिथं कार्यक्रम घेतलेला आहे, पण तिथे येणारे विद्यार्थी हा काँग्रेसच्याच कॉलेज आणि याच्यामध्ये शिकतात ते मुलं येणार आहे. हा पूर्वग्रह जे दूषितपणा असतो त्याचा ते आहे, पण त्याचा फायदा झाला. देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या या स्टेटमेंटमुळे तरुणांमध्ये पुन्हा त्याच्यामध्ये राग आला आणि आता मोठ्या संख्येनं मुलं मुली तुम्हाला संध्याकाळच्या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. तुम्ही असं म्हणताय की एकीकडे राहुलजींच्या कार्यक्रमाला ही गर्दी तर होईलच, मात्र आजच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रामधलं चित्र आपल्याला बदललेलं पाहायला मिळेल का? बघा, आता कुठल्या निवडणुका नाही आहेत आणि त्याच्यामुळे चित्र केव्हा बदलेल, निवडणुकीमध्ये बदलेल. आता निवडणूक आल्या त्यावेळेस आपल्याला चित्र दिसणारच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की चित्र बदललेलंच आहे. लोकांमध्ये भाजपच्या सत्तेच्या विरोधात मोठा राग आहे आणि तुम्हाला जेव्हा जनरल निवडणुका येतील त्याच्यामध्ये तुम्हाला पिक्चर क्लिअर होईल. एक शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातले जे भाजपचे नेते आहेत प्रवीण दरेकर, त्यांनी राहुल गांधींवरती ही टीका केली की आयजीच्या जेवावरती बायजी उदार झालेला आहे, राहुल गांधी पार्ट टाइम काम करतायत. मला असं वाटतं की गांधी परिवारावर या पद्धतीचं बोलण्याची ताकद कोणामध्ये नाही. सूर्यावर थुकल्यासारखं होईल. त्यामुळे कोण काय बोलताय, कोण कोणाच्या भरोश्यावर काय चाललेलं आहे, जे लोक बोलतात ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा लहान व्यक्तीच्या बद्दलचं कुठे टीका करायचा कार्यक्रम माझ्याजवळ नाही. महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी पेपर फुटेज झाली. नीटचा आपण देशभरामध्ये गोंधळ आपण हा सगळ्यांनी पाहिलेला आपल्याला पाहायला मिळाला की नीटचा गोंधळ जो आहे तो संपूर्ण देशभरामध्ये होता. आता राहुल गांधी प्रमुख शहरांमध्ये जातात, इथं मात्र काँग्रेसचा पंजा नाही किंवा काँग्रेसचा झेंडा सुद्धा तुम्ही लावला नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना आकर्षित करणं किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणं हाच याच्यामधला मुख्य उद्देश आहे का? मी सुरुवातीला सांगितलं की हा कार्यक्रम काँग्रेस पक्षाचा नाही. एक विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी तरुणांचा आवाज ऐकण्यासाठी, त्यांचं दुःख समजण्यासाठी ते या ठिकाणी येतात आहेत. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन
या तरुणींना एकत्रित करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उचलण्याची भूमिका राहुल गांधींनी घेतलेली आहे. म्हणून हा कार्यक्रम काँग्रेसचा नाही, पॉलिटिकल नाही, हा कार्यक्रम हा धर्म पक्ष याच्या पलीकडे जाऊन राहुलजीने केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काँग्रेसचा कोणी नेता मंचावर पाहायला मिळणार नाही. विद्यार्थीनीच आपल्याला पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांवरती जे गुन्हे दाखल झालेत म्हणजे 60 ते 70 जणांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत, राजकीय दबाव याच्यामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं का, की रात्री घटना घडली आणि सकाळी गुन्हा दाखल झाला? बिलकुल आहे, राजकीय दबाव आहे. घाबरलेलं सरकार महाराष्ट्रामधलं या पद्धतीनं एक दबाव तंत्र करण्याचा प्रयत्न करताय की आम्ही गुन्हे दाखल करू, तुम्ही मुलामुलीने त्या ठिकाणी येऊ नये असा एक संदेश देण्याचा तो प्रयत्न करतात. पण त्याचं काहीच नाही. जसं जंतर मंतरवर झालं तसं महाराष्ट्रात होऊ नये उद्या, हे सरकारने लक्षात ठेवावं. राहुलजींचा आजचा कार्यक्रम कसा होईल आणि कसा उत्स्फूर्त प्रतिसाद? कार्यक्रम तुम्हाला सांगतो की जी जागा आहे ती जागा कमी पडेल, त्याच्या 10 पटीने लोक मुलं मुली जास्त येतील आणि कार्यक्रम फार मोठा होणार आहे. राहुलजींना ऐकण्यासाठी आणि तो कार्यक्रम बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुलं मुली त्या ठिकाणी येतील. खूप खूप धन्यवाद. तरी होते नानाभाऊ पटोले, ते सांगतायत की 10 पटीनं गर्दी जी आहे त्या कार्यक्रमाला जास्त होईल. राहुल गांधींचा आजचा कार्यक्रम जो आहे तो यशस्वी होईल. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी कार्यक्रम फेल होणार नाही अशी प्रतिक्रिया नानाभाऊ पटोलेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.